घडवण्यासाठी आपल्याला धर्माची एक अत्यंत आवश्यकता असते. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला काय दिलेला आहे? हा धम्म कधी दिला? 14 ऑक्टोबर 1956 ला दिला. 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या मनोजांना धम्माचं दान दिलं. पण 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. इतरांच्या मनात आदर्श उतरवित असेच तुम्ही वागले पाहिजे. आणि हे जर तुम्हाला साधेल तर तुम्ही तुमचा उद्धार झाला आहे असं समजा. तुमच्या समाजाचा आणि संपूर्ण विश्वाचा हे साध्य करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे त्या धम्माच्या आधारे आपल्याला कधी कधी तर ह्या धम्म आपण कधी अनुसरला नाहीये, पण या धम्मामुळे आपलं जीवन कसं काय एक विशेष प्रकारचं आहे हे आपल्याला लक्षात आलं. जरी आपल्याला त्रिशरण म्हणजे काही येतही नसेल, पण सर्व प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी हा एक बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याला त्या सर्व प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी बुद्धिमान प्राणी आणि या सर्व मनुष्य प्राण्यामध्ये त्या मनुष्याचं जे जीवन आहे मनुष्याचं जे जीवन आहे हे सफल कधी होत असते आहे की नाही. कोणताही मनुष्य किती श्रीमंत असेल किती गरीब असेल, परंतु त्याचा जो एक मृत्यू आहे हा जर बरोबर झाला नाही तर मृत्यूनंतरही काही लोक त्याला असे म्हणतात एवढा श्रीमंत राहूनही मनुष्या चांगल्या तऱ्हेने याचा मृत्यू झाला. शास्त्र आहे तर मनुष्याच्या जीवनामध्ये आशा असते. कशाची? सुखाची. सुखाची आशा असते. पण कधी सुख आपण जे पाहतो ते कधी पाहतो? भविष्यामध्ये पाहतो. आणि सुखाची जाणीव कधी होत असते? 7 वर्ष झाल्यानंतर, समजदारी झाल्यानंतर. पण सुख आपलं पुढे धावत राहते. शिक्षणात प्रगती असली तर चांगली नोकरी लागली, लग्न झालं पाहिजे. लग्न झालं आणि सर्व काही झालं, मुलं बाळ
स्वतःच्या सुखासाठी इतर मानव प्राण्याला काय करत असतात, हे त्रास देतात. ही धर्मांतराची एक विशेषता आहे. म्हणून भगवान बुद्धाचा जो डॉक्टर आंबेडकरांनी आपला जो एक धम्म दिलेला आहे आणि बुद्धांनी आपल्या एक जीवनामध्ये जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. शेवटी मनुष्य विचार करता करता नाही का, किती संत पुरुष असेल किंवा सत्पुरुष असेल किंवा महापुरुष असेल, किती दुराचारी पुरुष असेल किंवा किती वाईट कर्म करणारा मनुष्य असेल, ह्या दोघांचे जे विचार आहे तेव्हा हे शेवटी कुठे जातात, मृत्यूजवळ जातात. मृत्यूजवळ जातात शेवटी, कारण की मृत्यू हा शेवट असतो ना. तसा किती वाईट कर्म करणारा माणूस असेल, शेवटी तो आत्महत्या करण्याची त्याची प्रवृत्ती निर्माण होत असते, किंवा मृत्यू आला पाहिजे असं तो म्हणतो, आणि नाही झाला तर आत्महत्या करण्यास प्रवृत्ती होतो. तसंच जे संत आहेत, महान आहेत किंवा भगवान बुद्ध सुद्धा आहेत, 6 वर्षे तप केल्यानंतर त्यांच्या समोर काय होतं, अरे 6 वर्षानंतर एवढं जेव्हा हे शरीर आता सापडा झाला, डोळे खोलात गेले, कुठून बसता येत नव्हतं, मग अशा शरीरानं आपण आता तपस्या तर झाली, पण आता कोणती तपस्या करणार आहोत. आपल्या समोर काय आहे, एक मृत्यूच आहे. हे सिद्धार्थ गौतमाला बौद्धिक खाली कळलं. मग आता आपण मृत्यूलाच पाहिलं पाहिजे, मृत्यूला पाहिलं पाहिजे. हे 2 लोकांच्या मृत्यूला एक दिशा कशा आहे, हे मृत्यूला पाहणारे आहेत. ते संत आहेत, संतुष्ट आहेत, भगवान बुद्ध आहेत, हे मृत्यूला पाहणारे आहेत. आणि जे अकुशल कर्म करणारे आहेत, वाईट कर्म करणारे लोक आहेत, हे स्वतःवर मृत्यू ओढवून घेणारे आहेत, नाही का. कोणत्या निमित्तानं ते स्वतःवर मृत्यू ओढवून घेणारे आहेत. हा किती आहे. तेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वांनी काय केलं, कोणाला मृत्यू पाहायचा आहे. मग मृत्यू पाहणं म्हणजे काय, मृत्यू पाहणं म्हणजे अंतिम श्वास पाहणं. मग अंतिम श्वास पाहण्यासाठी मी काय केलं पाहिजे, त्या बोधिवृक्षाखाली ते बसल्यानंतर श्वास पाहणं काही डोळ्याने पाहता येईल का श्वास, पण श्वास पाहण्यासाठी जे मन लागत असते, त्या मनाचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला काय करावं लागते, डोळे लावावं लागतात. कारण का जेवढा आपण म्हणजे खूप हल्लाखुल्ला आहे, गोंधळ आहे, त्या ठिकाणी राहू ऐकता आपलं मन कमजोर होतं, पाहत राहून मन कमजोर होतं. आता भगवान बुद्ध एकांतामध्ये होते, पण डोळे खोलून जरी पाहिलं तरी, आणि श्वास जर बोलून गेला तर नाही. म्हणून भगवंतांनी डोळे लावले आणि निश्चय केला तर जिथपर्यंत मला एक मृत्यू येईल, नाही तर सम्यक संबोधी प्राप्त होईल. म्हणून ते त्यांनी अधिष्ठान घेतलं. म्हणजे पल्लंकर पालखी मारून बसले, उजू काय कमर पीठ गर्दन सरळ ठेवली आणि निश्चय केला की जिथपर्यंत मला मृत्यू येणार नाही, तिथपर्यंत मी श्वास पाहतच राहील. आनापानाचा अभ्यास केला. श्वास बंद पडणं म्हणजे मृत्यू. मग श्वास पाहण्यासाठी भगवंतांनी चित्त कुठे ठेवलं, परिमुखां सती उपटाने उपराच्या वटाच्या भागावर केंद्रित केलं. आता श्वास पाहत आहेत, श्वास हळूहळू जात आहे, हळूहळू होत आहे, पण त्यांचं मन एकाग्र झालं. त्यामुळे त्यांनी जेवढा जो श्वास हळूहळू जात होता, त्या हळूहळू श्वासाला सुद्धा ते जाणता जाणता शरीराचा जो स्वभाव धर्म आहे, नाही का, पृथ्वी अग्नी हवा आणि पाणी. शरीरात अग्नी आहे तर गरमीचा अनुभव आला, शरीरात अग्नी कमी झाली तर शीतलतेचा अनुभव आला. तसंच वरच्या वटावर चित्त एकाग्र झालं. हे शरीर कसं बनलेलं आहे, एक परमाणूचं बनलेलं आहे. म्हणून सूक्ष्म तरंगाची अनुभूती वटाच्या वरच्या भागावर झाली, पण त्याच्या पुण्यपालिका एवढ्या परिपूर्ण होत्या की ते सूक्ष्म तरंगाची अनुभूती सिद्धार्थ गौतम संपूर्ण शरीर तरंगित झाले. आणि त्यात हे तरंग जेवढ्या तीव्र गतीने उत्पन्न होते ते नष्ट होते, तो अनित्य बोध झाला. आणि त्या अनित्य बोधापुढे सारी रात्र ध्यान करून त्यांना सूर्यनिगाच्या वेळेस निर्वाण एक त्यांना म्हणजे परिनिर्वाण प्राप्त झालं. ते सम्यक समृद्ध झाले. सर्व दुःखातून त्यांची एक सुटका झाली, ते सम्यक समृद्ध झाले. तेव्हा त्यांच्या शरीरातून एक ऊर्जा निघाली, ते त्याच्या डोक्याच्या भोवती होती. त्याच्यामुळे जसा सूर्य निघत असतो तशी त्यांच्या मध्ये होतं कामोपाय स्वभाव, आणि त्यामध्ये शुद्ध झाले. आणि नंतर करुण चित्तानं, नाही का, महादेव महासत्व मोदी मुले निसिद्ध पंचवारे पराभूत पत्तो
तो काय म्हणतो, मी आतापर्यंत शुद्धोधनालाच एक पिता म्हणत होतो, बाबा म्हणत होतो. ठीक आहे, तो करतो. सीता भगवंताच्या जवळ बसतो आणि तो काय म्हणतो, श्रवण आपली छाया खूप सुखकारक आहे, पण तुम्ही माझे पिता आहात ना, मग मला तुमच्या संपत्तीचा हक्क द्या. कोण म्हणतो, राहुल. तेव्हा हे यशोधरा पाहत पण आहे, ऐकत पण आहे राहुल काय म्हणत आहे. आणि तेव्हा भगवंत म्हणतात, हे राहुल, ज्याला तू संपत्ती समजतोस ना, ती संपत्ती नाशिवंत आहे, खूप दुःख देणारी आहे. पण माझ्या जवळची संपत्ती आहे ती नाशिवंत नाही, ती सुख देणारी आहे. तू जर जतन करून सांभाळ करण्यास योग्य असेल तर मी ती संपत्ती मी तुला देतो. आणि ते म्हणजे तो म्हणजे धम्माचा मार्ग. हे कोण, यशोधरा पण ऐकत आहे. एवढं म्हणून सिद्धार्थ गौतम उठत असतात. एक दृश्य आहे, उठत असतात, चालायला लागतात. साई पुत्र पण असतो, महामौलान पण असतो, 4-5 भिक्षू असतात. राहुल पण उभा होतो आणि चालत असतो. तिकडे यशोधरा पाहत आहे त्या महाराज आणि हे शब्द भगवंत बोलत आहे, हे काय करत आहे, यशोधरा ऐकत आहे. तर भगवंत काय म्हणतात, हे सारीपुत्र बघ, हा राहुल किती वर्षाचा आहे, फक्त 7 वर्षाचा आहे, पण याच्यामध्ये धर्माविषयी फार श्रद्धा आहे. तू याला प्रवचित कर. हे शब्द यशोधरा पण ऐकले. खूप आनंद होत असतो, कारण जेव्हा राहुल श्रवण म्हणाल तर या राहुलापासून राजघराण्यातील, श्रीमंत घराण्यातील असे अनेक मुलं काय बनतील, श्रवण बनतील, प्रवचित बनतील. आणि त्याच्यातील काही आजीवन राहतील, काही गृहस्थ जीवनात येतील, तरी ते धम्माचं जीवन जगतील, त्याच्यापासून अनेक लोक प्रेरणा घेतील. म्हणून त्या यशोधरेला काय होते, एक आनंद होत असते, समाधान होत असते. आणि नंतर सारीपुत्र त्याला प्रवचित करतात. पावर त्याचं वय किती असते. आणि तेव्हा 7व्या वर्षी आहे की नाही, 7व्या वर्षी काय होते, किती कठीण गोष्ट आहे. आम्ही जर तसं केलं तर तुम्ही पुढच्या वर्षी मुलंच नाही पाठवायची. एवढा राहुल लहान असते तरी त्याच्या हातात भिक्षापात्र असते आणि तो सारीपुत्राच्या मागे चारिकेसाठी जातो, आहे की नाही. आणि चारिकेतलं एका ठिकाणी मिसळलेलं तो अन्न खात असतो, आहे की नाही. पहा बरं, वयाच्या 7 वर्षाचा असतो. आणि तुम्ही आता आम्हाला, तरी तुम्ही चांगलंच काम केलं, मोठ्या तुमचंही मन मोठं समजावं लागेल, आहे की नाही. कारण की एवढे लहान लहान मुलं, आहे की नाही. मला नाही वाटत तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी तरी पाठवाल म्हणून 10 दिवसासाठी, आहे की नाही. परंतु तुम्ही खूप मोठ्या मोठ्या मनानं एवढे लहान लहान मुलं या सेंटरवर पाठवले, हे तुमची खूप मोठी एक मानसिकता समजतो आम्ही. आणि याच्या अगोदर तर पाठवतच होते, पण याही वर्षी म्हणजे मुलं काही कमी गेले नाही. गेल्या वर्षी जेवढे मुलं आहेत 2-3 जास्त असतील, आहे की नाही. आणि पाठवले तर पाठवले. आणि तुम्ही एक म्हणजे एवढे माहित आहे की काही ना काही मुलं प्रशिक्षण घेऊन येतील, आहे की नाही. तशाच प्रकारे इथले धम्मसेवक, इथले आतापर्यंत संपर्कात त्याच्यात तुमच्यामधलेच काही धम्मसेवक जेवढी सेवा करता आली, जेवढी त्यांच्या एक मनामध्ये उत्पन्न झाली, जेवढ्या काही सुविधा देता आल्या, तेवढ्या प्रकारच्या त्यांनी एक सुविधा दिला, तेवढ्या प्रकारचं यांना एक प्रशिक्षण दिलं, आहे की नाही. पण आता हे प्रशिक्षण जेव्हा आम्ही यांना एक दिलं, आहे की नाही, त्याच्यामध्ये एक 2 प्रकारचे प्रशिक्षण होतं प्रामुख्यानं. एक म्हणजे हा जो धम्म आहे, भगवंत काय म्हणतात किंवा बाबासाहेब म्हणतात, धम्म ग्रंथात नसून धम्म आचरणामध्ये आहे की नाही. धम्म ग्रंथात नसून धम्म आचरणात आहे, पण धम्म ग्रंथाविषयी आपल्याला माहिती सुद्धा मिळणार नाही. यांच्याकडून एक कठीण म्हणजे असं यांच्याकडून जे सुद्धा आहे एक कंठस्थ करून घेतलं. ते काय करून घेतलं, तसे हे मुलं आहे. ह्या मुलाचं स्वप्न तुम्ही किती पाहत असाल, आहे की नाही, तरी त्याच्या पलीकडे स्वप्न असते, आहे की नाही. तुम्ही आता एवढे या मुलांचे आई वडील आहे, तुम्ही स्वप्न कोणतं पाहताय, एवढंच पाहताय ना. तर हे मुलं आहेत, आणि एक काय 2 आहेत, खूप शिकतील, सरीसर लागतील आणि शेवटच्या वेळेस ते आमच्याजवळ राहतील, आहे की नाही. एवढं स्वप्न प्रत्येकाचं आहे ना. पण तुम्ही 100तून 1 स्वप्न असंही पाहत असाल की ज्या आई वडिलांनी असं स्वप्न तयार केलं, त्याचे मुलं ते मरण जे आहेत ते कुठं आहे,
तसं आहेत की नाही, या दिशेत आहेत का नाही, पण स्वप्न हे उत्पन्न होत असते आपण काही केलं तरी, तसं काहीच नाही. म्हणून हे जे मुलं आहेत पूर्वीच्या काळापेक्षा आता काळ आहे खूप मोठा हे आहे नाही का, ड्युट्या लागत नाही, शिक्षण शिकतात, मेहनत मुलं खूप काय घेतात. आणि आम्ही असे काही धर्म कधी कधी सांगावं लागत नाही, धर्म हा कधी कधी परिस्थितीनुसार उत्पन्न होत असते आहे की नाही. जसे आई वडील आहे, जिथपर्यंत मुलं बाळ राहत नाही तेव्हा तिथपर्यंत ही थोडी थोडी चालत चालते आहे की नाही, दोघांच्या दोघांतच. पण जेव्हा मुलं बाळ झाले ते हळूहळू आपल्याला विसरून जातात आणि आपल्या मुलावर त्यांचं सर्वात प्रेम असते आहे की नाही. आता हे आईचं प्रेम झालं, वडिलांचं. कधी कधी आई वडील असे असतात, लग्न झाल्यानंतर मुलं लहान असतात किंवा सुरुवातीला त्यांना सवय असते नाही का दारू प्यायची, काही सगळं असते. पण जेव्हा मुलं सुशिक्षित होत असतात तेव्हा ते दारू पिण्याचा एक त्याग करतात. असे आमच्या संपर्कातलेच असे काही धम्मसेवक आहेत, तिथून तुम्ही पाहिले असतील. आता त्यांची ओळख काही करून देत नाही, तुम्ही पाहिजे तशी म्हणतात की नाही. त्यांनी जेव्हा ते त्यांचे मुलं उच्च शिक्षण घेत आहेत आहे की नाही, रिक्षा चालवताना त्यांना पैसा पुरत नाही, त्याच्यापेक्षा मेहनत घेतात, पण आपल्या दुर्गुणालाही त्यांनी सोडून दिलेला आहे. कारण दारू पिण्यात जेवढा खर्च होईल तेवढा मी माझ्या मुलांना कसा काय बनवून म्हणजे धम्म कसा काय त्याग निर्माण होत असते मुलाविषयी. मुलं जेव्हा वयात येतात आणि शिकत असतात. आता या आम्ही ह्या 10 दिवसामध्ये यांना काय शिकवलं, जे सिद्धार्थ बोधिसत्वांनी केलं ते शिकवलं. सिद्धार्थ बोधिसत्वांनी काय केलं, जरी ते बुद्ध झाले नाही परंतु अनेक जन्मोजन्मीचं त्यांचं पुण्य होतं ना, तेव्हा ते बुद्ध झाले की नाही. असे एका दिवस होते का बुद्ध लिहिल्यामध्ये बुद्ध होईल का. मग जेव्हा ते स्वतःच्या शेतामध्ये जात असत आहे की नाही, तर ते इकडे तिकडे टाइमपास करत असत का. त्यांच्या शेतात जो एक जांभूळ वृक्ष होता त्या ठिकाणी ते काय करायचे, ध्यान करायचे, चित्त एकाग्र करायचे आणि सर्व प्राणी मात्रावर काय करायचे, एक मैत्री करायचे. त्या मैत्रीच्या प्रभावामुळे देवदत्तांनी मारलेला हंस त्यांनी वाचवला, आपल्या वडिलांची त्याला खूप दिली आहे की नाही. आणि त्यासाठी त्यांनी न्यायालयात पण ते दिली आहे की नाही. तर अशाच प्रकारे आम्ही त्या मुलांना ते ध्यान पण यावर्षी आम्ही ध्यानावर भरपूर बल दिलं. आणि आम्हाला माहित नाही, आता जर तुमचा आणि त्यांचा विचार केला ना आणि एक व्हिडिओ कॅसेट काढली ना, तर तुम्ही या मुलासारखी नाही बसू शकत. इकडं आला तिकडं आला आहे की नाही, असे पाय करा तसे पाय करा आणि विचारायला गेलं तर मला गोळ्या चालू आहे, मला डॉक्टरने हे सांगितलं ते सांगितलं. पण ह्या मुलांना मी यावर्षी आम्ही विचार गेल्या वर्षी पर्यंत अर्धा तास गेल्या असं शिकवतो, यावर्षी आम्ही 1 तास यांना म्हणजे बसून ध्यान शिकवलेलं आहे. आता पहिलेचे 15 मिनिट असे तसे झाले सर आणि शेवटचे 15 मिनिट असे तसे झाले सर, परंतु अर्धा घंटा मुलांनी खूप शांत चित्ताने ध्यान केलेलं आहे, भरपूर ध्यान केलेलं आहे की नाही, चांगल्या तऱ्हेने ध्यान केलेलं आहे. आता थोडंफार त्यांना जेवण नाही पण नाश्ता दिला आणि थोडासा कोणाच्या पाठीवर तर कुणाच्या घालावा की नाही. आता तुम्ही जेवण देत असाल ना आई वडील, हो, पण आम्ही नाश्ता दिला थोडा थोडा, पण प्रत्येकालाच नाही, खूप कमी मुलांना दिलेला आहे नाश्ता. आता त्यांना घरी जेवण करण्याची आदत होती ना आई वडिलांकडून ठीक आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आम्ही यांना दुसरी गोष्ट ध्यान शिकवणार, त्याच्यामुळे काय होईल, थांबा, त्यांना तुम्ही बरेचसे काही प्रश्न विचारा त्यांचं उत्तर येणार नाही, पण मनुष्याच्या चित्तामध्ये विकृती निर्माण का होतात. तर बुद्ध हे सायंटिस्ट युगाचे प्रथम आचार्य म्हणून कलकत्त्याच्या लॅबोरेटरीमध्ये भगवान बुद्धाची सर्वात मोठी एक प्रतिमा लावलेली आहे. का लावलेली आहे, कारण भगवान बुद्धांनी सत्याचा एक शोध घेतलेला आहे, तो कशाच्या आधारे घेतलेला आहे, ध्यानाच्या आधारे. तुम्ही कोणाला काही शिकवाल नाही, पण त्याचं म्हणजे भटकत असतं, ते जमा करण्याचं असतं, ते एकदम चालूच राहते आहे की नाही. आणि ते आम्ही आनापानच्या आधारे बंद केलेलं आहे. बरेचसे मुलं शांतचित्ताने ध्यान केलेलं आहे. आता बरेचसे विकृषी साधक आहे, तर त्यांची जबाबदारी आहे का आपल्या घरी आपापल्या मुलांना दररोज इथून घरी आल्यानंतर 15-20 मिनिट तुम्ही बसवलं पाहिजे. पद्धतीने तुम्हाला काय करत असतं करून
खेड्यातले मुलं म्हणजे यायला बंद करावं ते बंद करावं लागलं आणि खेड्यातल्या मुलांना शहरातल्या मुलं नाराज होती म्हणून आमच्या म्हणजे जे धर्मसेवक आहेत त्यांनी ठरवलं की नाही सर्वांना आपण 100 रुपये त्यांना प्रोत्साहन बक्षीस द्यायचं त्याला एक ओढ पाठव नाही तर नको आहे की नाही कालपर्यंत एका मुलाला एकच गोड पाठवले 2 दिवसाच्या वर काल कसं तरी सांगितलं त्यांना भंतेजी मी आता 2 वर्ष झाल्या मला पाठवलं काय हिंदीनं सांगितलं असं शिकवलं तर त्याच्यात त्यांना म्हणजे एक आपण जेव्हा जन्मास आलो आपण मनुष्य प्राणी आहोत आहे की नाही आपण ज्या धर्माचे आहोत भगवंताची जी वाणी आपल्याला उच्चारण करता आली दुसरी गोष्ट हे मुलं आता कोणत्याही देशामध्ये जातील आणि किती दिवस जगतील तरी मृत्यूपर्यंत ध्यान करता आलं पाहिजे आणि त्या विचारसरणीवर राहून त्यांची चूक त्यांना एक दिसली पाहिजे असं महामंगलसूत्र कंठस्थ करून घेतलेलं आहे आणि या महामंगलसूत्र कसे परदेशामध्ये जातील आहे की नाही दुसऱ्या देशाने जातील खूप ऑफिसर बनून जातील आणि तिथे काही लोक राहतील ते या धर्माला मानणारे राहतील आणि जेव्हा यांना बोलावतील आणि बोलावल्यानंतर यांना म्हणतील का तुम्ही 2 शब्द सांगा हे सर्वचे सर्व इंग्लिश मध्ये सांगतील असं काहीच नाही आहे पण पालीमध्ये सांगितल्यानंतर ते इंग्लिश मध्ये सांगतील त्याचं ट्रान्सलेटर तर मग काय होईल त्यांना प्रभावित वाटेल खरोखर डॉक्टर आंबेडकरांचे धर्मांतरित लोक फक्त बुद्ध धर्माचा अभ्यास करणारे आहे महामंगलसूत्र कंठस्थ करणारे आहे म्हणजे यामध्ये बाबासाहेबांचा सुद्धा एक सन्मान एक वाढू शकतो आणि ते सुद्धा त्यांना जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ते त्यांना खूप मोठे आधार करणार आहे मग प्रत्येक मुलांनी पाठ केलं पाहिजे हुशार मुलं तर पाठ करतील म्हणून त्याच्यावर आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे त्याच्यावर 1000 पहिल्या मुलाचा 1000 रुपये बक्षीस राहील दुसऱ्याला 500 तिसऱ्याला 250 मग लहान मुलं काय करतील 3 नंबर ओढ आहे तर ते 12 ओढी आहेत एका ओढीवर 10,000 रुपये ठेवलेले गेल्या वर्षी सुद्धा 70 मुलांनी पाठ केलेलं होतं या वर्षी सुद्धा बऱ्याचशा मुलांनी पाठ केलेलं आहे तर हे त्यांनी इथे कोणत्या शिबिरामध्ये खेळण्यासाठी वेळ असते इथे खेळण्यासाठी सुद्धा वेळ राहत नाही ध्यान आणि कंठस्थ करणं वंदना करणं जेवण करणं आंघोळ करणं यासाठी त्यांचा वेळ अपुरा पडत असते तरी पहिला दिवस असाच जाते दुसऱ्या दिवशी थोडं समजते तिसऱ्या दिवशी या मुलांना सांगाच लागत नाही त्यांना जिद्द चढते की आपला पहिला नंबर आला पाहिजे आपल्याला जास्त कंठस्थ करता आलं पाहिजे आपल्याला वंदना म्हणता आली पाहिजे हे सर्व या मुलांना आणि शेवटचे 2 दिवस असेच जातात कालचा दिवस यांना विचारण्यातच गेला आजचा दिवस तर तुम्ही आई वडील आले आणि ते सर्व बोलून गेले आम्हाला बोलून गेले ठीक आहे तर अशा प्रकारे हे शिबिर भगवंताच्या राज्याच्या घरात विजेचा 200 आहे 10 आमदार असे सांगणे थायलंड श्रीलंका याच्यामध्ये 10 आमदार सांगणे एका प्रशिक्षण घेत असतात आणि आता तुम्ही असं पाहिलं ना आहे ना तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल हे मुलं ग्रामीण राहायचं किती शांत वाटत असेल आहे की नाही पण हे मुलं आजच्या शिबिरात तर भारतीय उपासक आले असते ना नाराज झाले हे असे जीवन झाले एवढा कलेरी कला होता तरी दरवर्षी सुधारणा होत आहे नाही भक्तीजीने म्हटलेलं आहे तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सुधारणा झाली आता पुढच्या वर्षी काय आपल्याला धर्म बदल करण्याचं सुधारित चालूच आहे आणि मुलं पण गेल्या वर्षीपेक्षा थोडे शांतच आहेत आणि नियम थोडे बदलवलेले आहेत आहे की नाही गेल्या वर्षी म्हणजे खोटं बोलून मुलं प्रवेश करत होते आधार कार्ड नव्हते आता आधार कार्ड जमा केलं त्यांची काही संस्था येते म्हणजे 15-16 वर्षी मुलं सुद्धा आम्ही घेऊ शकतो कारण ते लयच मजूर असतात आहे की नाही तर म्हणून तुमची जबाबदारी झालेली आहे की नाही आपल्या धर्मात एक संत झालेले आहेत आणि खूप मोठे संत झाले आहेत त्या संतांचं नाव माहिती आहे का तुम्हाला आपल्या धर्मात जे संत झाले आहे की नाही आणि ते थोडं भिक्षू सारखं जीवन जगत होते अशा संतांचं नाव माहिती आहे का सर्व उपासक उपासिकांना सांगा ना तुमच्या अभ्यासातून संत गाडगे महाराज आहे की नाही काहीतरी होतं का आमच्याजवळ मस्त 15-16 स्पीकर कपडा राहायचे मोठी बॅग राहायची आहे की नाही आणि त्यांचं पातळ डोक्यात राहत होतं गाडगे महाराजाचं आणि ते कीर्तन करायचे
तुम्ही तुमच्या मुलांना बुद्धगयाला वर्षातून नेलं पाहिजे, म्हणजे कधी कधी बुद्धगया दाखवली पाहिजे. तुमच्यात आणि पाळीव प्राण्यामध्ये तुम्ही फरक काढला पाहिजे. कसं आहे, कोणताही प्राणी जन्मास येतो त्याला धर्माची ओळख नाही, धर्मपत्नीची ओळख नाही, धार्मिक दिवसाची ओळख नाही, धार्मिक कर्तव्याची ओळख नाही. आणि तुमच्याही मुलांना धर्माची ओळख नाही, धर्मभूमीची ओळख नाही, धार्मिक कर्तव्याची ओळख नाही, धार्मिक ठिकाणाची ओळख नाही. मग काय आपली तुमची किती प्राण्यापासून आहे की नाही. म्हणून आता ते किती काढून टाका. आणि तुमच्या मुलांना कमीत कमी जसे इतर देशातील बौद्ध अनुयायी आहेत, किती पैसा लागो, लाखो रुपया खर्च करून 10,000 दिवसाचं ध्यान करतात कधी वृक्षाखाली. पण हे मुलं लय समजदार वाटते, आहे की नाही. हे मुलं समजदार आहे की नाही. म्हणून ते तुम्हाला तेवढा आग्रह करत नाही, त्यांना जाणीवच काय ना पुस्तक आहे. म्हणून तुम्ही सर्व मुलांना आपल्या आई वडिलांना काय म्हटलं पाहिजे की आम्हाला जास्ती बुद्ध गया दाखवली पाहिजे. आणि तुम्ही काम कशाल, तुम्ही कोणाच्या तरी सुना झाल्या, तुमच्या सासूच बोललो, कारण की तुमच्या सासूने तुम्हाला बुद्ध गया दाखवली आणि तुम्ही त्या सासू